पावसाळ्यात भेट देण्यासाठी पुण्यातील सर्वात सुंदर 10 ट्रेक। मित्रांनो, पावसाळ्याची चाहूल लागताच सह्याद्रीचं रूप एकदम हिरवगार आणि मोहक होऊन जातं। पुण्याच्या आसपास असे अनेक किल्ले आणि पायवाटा आहेत ज्या पावसाळ्यात अक्षरशः स्वर्गासारख्या भासतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पावसाळ्यात भेट देण्यासाठी पुण्यातील सर्वात सुंदर 10 ट्रेक। जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल, उत्तम फुटेजच्या शोधात असाल आणि वीकेंडला काहीतरी भन्नाट प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, रायरेश्वर पठार। पुण्यापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर भोर तालुक्यात असलेले हे पठार अतिशय सोपा आणि ऐतिहासिक ट्रेक आहे। 1400 फूट उंचीवर असलेल्या या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती। पुण्यावरून गाडीने इथे जायला 2 ते 2.5 तास लागतात आणि प्रत्यक्ष ट्रेक फक्त 30 ते 45 मिनिटाचा आहे। इथले रायरेश्वर मंदिर आणि पावसाळ्यात फुलांनी भरलेले विस्तीर्ण पठार कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उत्तम आहे, त्यामुळे नौख्यांसाठी हे एक परफेक्ट वीकेंड गेटवे आहे। नंबर 9, कोरीगड किल्ला। लोणावळ्याजवळ मुळशी तालुक्यात असलेला कोरीगड हा पावसाळ्यात एका दिवसाच्या ट्रेकसाठी उत्तम पर्याय आहे। पुण्यापासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या या 3050 फूट उंच गडावर जाण्यासाठी 2.5 ते 3 तास लागतात आणि तुम्ही स्वारगेटवरून मुळशीसाठी बसनेही येथे येऊ शकता। गडावरील पाण्याची टाकी, तोफा आणि कोरीव मंदिरे पाहण्यासारखी असून येथून आजूबाजूचा नैनरम्य नजारा वाईड अँगल शॉटसाठी एकदम परफेक्ट आहे। नंबर 8, तिकोना किल्ला। पवना तलावाजवळ असलेला हा किल्ला त्याच्या त्रिकोणी आकारामुळे ओळखला जातो। 3500 फूट उंचीवर असलेला हा ट्रेक अत्यंत सोपा असून पुण्यापासून 55 किलोमीटर अंतरावर आहे। येथे 1.5 ते 2 तासात पोहोचता येते। हा ट्रेक खूप दमछाक करणारा नसल्यामुळे आपल्या पत्नीसोबत एखादा निवांत व निसर्गरम्य वेळ घालवायचा असेल आणि सुंदर फोटोग्राफी करायची असेल तर या ट्रेकला नक्की भेट द्या। गडावरून दिसणारे पवना तलावाचे विहंगम दृश्य खरोखरच थक्क करणारे असते। नंबर 7, लोहगड किल्ला। सह्याद्रीतील सर्वात लोकप्रिय आणि सोप्या ट्रेकपैकी एक म्हणजेच 3389 फूट उंचीवर असलेला लोहगड। पुण्यापासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गडावर मुंबई पुणे एक्सप्रेस वेने किंवा लोणावळा स्टेशनवरून लोकलने मळवली स्टेशन गाठूनही इथे येता येते। ट्रेक करायला साधारणतः 1 ते 1.5 तास लागतो। इथले भव्य दरवाजे आणि विंचुकडा माची पावसाळ्यात धुक्यात हरवून जाते, त्यामुळे इथे मिळणारे शॉट्स व्हिडिओसाठी खूप छान दिसतात। नंबर 6, विसापूर किल्ला। लोणावळ्यातच लोहगडच्या शेजारी 3550 फूट उंचीवर असणारा विसापूर किल्ला त्याच्या पावसाळ्यातील खास आकर्षणासाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे पायऱ्यांवरून वाहणारा धबधबा। हा मध्यम स्वरूपाचा ट्रेक असून चढण्यासाठी 2 ते 3 तास लागतात। पाण्याची टाकी, गुहा आणि दुहेरी सुकळे हे इथलं मुख्य आकर्षण आहे। पाण्याने भरलेल्या पायऱ्या चढून जाण्याचा थरार काही औरच असतो। फक्त इथे येताना चांगल्या कंपनीचे शूज नक्की वापरा। नंबर 5, सिंहगड किल्ला। पुण्याच्या अगदी जवळ अवघ्या 35 किलोमीटरवर असलेला 4310 फूट उंच सिंहगड किल्ला हा तानाजी मालुसऱ्यांच्या शौर्याची साक्ष देतो। गाडीने खडकवासला मार्गे इथे पोहोचायला फक्त 1 ते 1.5 तास लागतो आणि पायथ्यापासून ट्रेक 45 मिनिटाचा ते 1 तासाचा असतो। रोजच्या धावपळीतून वेळ काढून सकाळच्या फ्रेश हवेत शरीराचा चांगला कार्डिओ व्यायाम व्हावा म्हणून इथे ट्रेकिंगला येणं हा एक उत्तम पर्याय असतो। नंबर 4, अंधारबन ट्रेक। तामिनी घाटात असलेला अंधारबन ट्रेक नावाप्रमाणेच एका रहस्यमय आणि दाट जंगलाचा अनुभव देतो। पुण्यापासून 60 किलोमीटरवर असलेल्या या 2500 फूट उंचावरील ट्रॅकसाठी साधारणतः 4 ते 5 तास लागतात। या वाटेवर ऊन जमिनीपर्यंत पोहोचतच नाही। वाहणारे ओहळ, धबधबे आणि निसरड्या वाटांमधून चालण्याचा हा ट्रेक खऱ्या निसर्गप्रेमींसाठी आणि सिनेमॅटिक फुटेजसाठी एक पर्वणीचा आहे। नंबर 3, राजगड किल्ला। नंबर 3 वर स्वराज्याची पहिली राजधानी असलेला राजगड किल्ला येतो। 4514 फूट उंचीचा राजगड हा इतिहासाचा एक महान साक्षीदार आहे। पुण्यापासून 60 किलोमीटरवर गुंजवणे गावातून हा ट्रेक सुरू होतो आणि तो मध्यम स्वरूपाचा असून चढायला 2.5 ते 3.5 तास लागतात। गडावर पोहोचल्यावर पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी माचीचं सौंदर्य सर्व थकवा विसरायला लावतं आणि इथली ऐतिहासिक वास्तू अंगावर रोमांच उभी करते। नंबर 2, तोरणा किल्ला। नंबर 2 वर पुण्यातला सर्वात उंच किल्ला म्हणजे तोरणा किल्ला आहे, ज्याला आपण प्रचंडगड असेही म्हणतो। 4603 फूट उंचीचा हा ट्रेक मध्यम ते कठीण स्वरूपाचा आहे। वेल्हे तालुक्यात असलेल्या या गडावर जायला 2.5 ते 3 तास लागतात। झंजार माची आणि बुदला माचीचा थरार अनुभवण्यासाठी शरीरात चांगली ताकद लागते। नेहमीच्या व्यायामाची आणि उत्तम फिटनेसची जोड असेल
तर हा ट्रेक तुम्हाला नक्कीच आवडेल। फक्त गडावर जाताना थकवा येऊ नये म्हणून तुमचे नेहमीचे हाय प्रोटीन स्नॅक्स आणि पुरेसं पाणी सोबत नक्की ठेवा। नंबर 1 राजगड ते तोरणा किल्ला। आणि आजच्या लिस्टमध्ये नंबर 1 वर आहे ट्रॅकरचा सर्वात आवडता राजगड ते तोरणा असा सलग ट्रेक। दोन भव्य किल्ल्यांना जोडणाऱ्या या 16 ते 18 किलोमीटरच्या रिजर्वर चालायला जवळपास 7 ते 8 तास लागतात। हा ट्रेक मध्यम ते कठीण पातळीचा असून तो एक उत्तम एंट्रन्स टेस्ट आहे। संजीवनी माचीवरून उतरून आळू दरवाजा मार्गे तोरण्याला जाण्याची ही वाट सह्याद्रीचं रौद्र आणि तितकंच सुंदर रूप दाखवते। उत्तम शारीरिक क्षमता असणाऱ्यांसाठी हा ट्रेक म्हणजे एक मास्टरपीस अनुभव आहे। तर मित्रांनो, हे होते पावसाळ्यात पुण्याजवळ करण्याचे टॉप 10 ट्रेक। जाताना एक नम्र विनंती, गडावर प्लास्टिक घेऊन जाऊ नका आणि आपला निसर्ग स्वच्छ ठेवा। यापैकी कोणता ट्रेक तुम्ही या पावसाळ्यात करणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।